नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पीक विमा योजनेबद्दल बोलणार आहोत. कारण मी आज काही सांगणार नाही या जिल्ह्याला आला का त्या जिल्ह्याला आला, या जिल्ह्याला तितका आला त्या जिल्ह्याला तितका आला. कारण आपण जर एखाद्या जिल्ह्याला आला म्हणलं की लगेच दुसऱ्या जिल्ह्यातल्या कमेंट सुरू होतात. समजा सोलापूर जिल्ह्याला आला पीक विमा म्हणलं की लगेच नंदुरबारच्या कमेंट येतात, आमच्या जिल्ह्याचा नाही आला, किंवा कोल्हापूरच्या येतात, आमच्या जिल्ह्याचा नाही आला. पुढे धाराशिवच्या कमेंट येतात, आमच्या जिल्ह्याचा नाही आला. बरे सगळेच म्हणतात आमचा नाही आला, आमचा नाही आला. मग हे जे सध्या पीक विमा वाटप सुरू आहे, मग हे नेमकं चाललंय कुठं? म्हणजे कोणाच्या खात्यात हे पैसे चाललेत? शासनाचे GR आले, पीक विमा कंपनी म्हणते आम्ही पीक विमा वाटप करतोय, मग जातोय कुठं? पण त्यामध्ये मलाच पडलेला एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण जो पीक विमा काढतो म्हणजे आपल्या पीक विम्याचं संरक्षण करतो, म्हणजे शेतीच्या पिकाचं संरक्षण करतो. कारण त्या उत्पन्नामध्ये जर घट झाली तर आपल्याला त्यावर पीक विमा मिळायलाच पाहिजे. कारण विमा त्यासाठी काढलेला आहे की त्याचं नुकसान झालं म्हणजे आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे. त्याचं एक आपण उदाहरण घेऊया. समजा एखाद्या व्यक्तीनं विमा स्वतःचा काढलेला आहे आणि त्या व्यक्तीचं हात पाय मोडला, त्या विम्याच्या म्हणजे संरक्षणात त्या नियमात तशी हे असेल तर, किंवा तो व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये गेला तर त्याची शहानिशा ती पीक विमा कंपनी करत असते. त्या व्यक्तीची त्याची शहानिशा पाहणी किंवा खरंच ऍक्सिडेंट झाला का, कसा झाला, काय झालं, त्याचा रिपोर्ट किंवा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट लागत असेल त्याला, तर ती पाहणी झाल्याच्या नंतर त्या माणसाला विमा मिळतो. की त्याचं जे काही विमा कवच ठरलेला असेल, त्यानं जो काही हप्ता भरला असेल त्याप्रमाणे त्याला विमा मिळत असतो. मग आपण आपल्या शेतीचा जसा विमा काढतो, समजा हे एक क्षेत्र आहे, या क्षेत्राचा आपण पीक विमा काढत असतो. त्या पीक विमा कंपनीला समजा या विम्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता सुद्धा दिलेला आहे. हप्ता दिलेल्याच्या नंतर त्या शेतातल्या पिकाचं जर नुकसान झालं, नुकसान झाल्याच्या नंतर तो शेतकरी त्या नुकसानीची तक्रार तहसील कार्यालयात करतो किंवा कृषी कार्यालयात करतो, त्या पीक विमा कंपनीकडे करतो. मग पीक विमा कंपनीला हे त्याचं जे काही प्रीमियम आहे तो मिळालेला आहे, नुकसान झालेलं आहे, त्यावेळेस तो शेतकरी तक्रार केल्याच्या नंतर कृषी सहाय्यक येतो, त्याची पाहणी करतो, किती नुकसान झालं, किती टक्के नुकसान झालं. त्यानंतर त्या पीक विमा कंपनीचा सुद्धा कर्मचारी येतो, तो पाहणी करतो, किती नुकसान झालं, काय झालं, तो त्याचे फोटो काढ, त्याचं काय जे काय रिपोर्ट कार्ड तयार करत असेल त्या कंपनीला देत असेल. मग हे झाल्याच्या नंतर जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर मग त्या पीक विमा कंपनीनंच या शेतकऱ्याला डायरेक्ट विमा देणं गरजेचं आहे. मात्र ती डायरेक्ट कंपनी त्या शेतकऱ्याला पीक विमा देत नाही. तिला तर तिचा हप्ता आलेला आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, मग विमा त्या कंपनीने द्यायला पाहिजे, मात्र ती देत नाही. मग त्यासाठी कुठंतरी या सरकारी यंत्रणेला त्यावर दबाव आणावा लागतो. म्हणजे आपले हे राजकीय नेते असतील, पालकमंत्री असतील, मंत्री असतील, यायला मीटिंग घेऊन त्या कंपनीला सांगावं लागतं किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगावं लागतं की या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, यायला विमा द्या. मग अशी त्यामध्ये तरतूद नाही का की त्या पीक विमा कंपनीनं मनानच द्यायला पाहिजे? कारण तिचा प्रीमियम आलेला आहे, प्रीमियम आलाय, शेतकऱ्याचं नुकसान झालंय म्हणजे त्या कंपनीनं मनानं द्यायला पाहिजे ना. तिथं राजकीय दबाव का टाकावा लागतो, हा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळं जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल तर त्या पीक विमा कंपनीनं देणं गरजेचं आहे, हे आतापर्यंत सांगालो. कारण आता तर यापुढे बदल झालेला आहे की आता जे नुकसान भरपाई झाली, अतिवृष्टी झाली, म्हणजे पेरल्याच्या नंतर जर काहीही नुकसान झालं आता पीक विमा मिळेल का नाही सांगता येत नाही. कारण 21 दिवसाचा पावसाचा खंड पडला समजा पेरणीच्या नंतर, तर पीक विमा मिळेल का सांगता येत नाही. कारण आता पीक विम्यामध्ये बदल झालेला आहे, 1 रुपयातला पीक विमा बंद झालाय आणि आता जो काही बदल झालाय तो पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. म्हणजे जी काही 5-7 वर्षाची घट आहे उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये जर ती सरासरीमध्ये घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल. मग जो काय आता 25% असेल, अतिवृष्टी असेल, असं मिळण्याची शक्यता नाही. आणि जर लयच नदी नाले फुटले वाहून गेलं, शासनानं सर्वे केला, पाहणी केली आणि खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि शासनाला जर देऊ वाटलं तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, नाही तर काहीच सांगता येत नाही अशी परिस्थिती. मात्र हा मला एक पडलेला प्रश्न होता की शेतकऱ्यांना ह्या प्रीमियम दिल्याच्या नंतर त्या कंपनीनं मनानच का देत नाही? तिथं राजकीय हस्तक्षेप किंवा त्या मंत्र्यालाच यायलाच काऊन दबाव कंपनीवर आणावा लागतो, मग कंपनी देते. कारण आताच ताजं उदाहरण आहे, कर्जमाफीचं प्रकरण गाजू लागलं. अधिवेशन झाल्याच्या नंतर
कर्जमाफीचा मुद्दा उठला, तिथून पुढे खरा पीक विमा शेतकऱ्याला मिळायला सुरुवात झाली. म्हणजे शेतकरी यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि मग शेतकऱ्याला खरंच वाटलं आता कर्जमाफी अधिवेशनात काही मिळाली नाही आणि शेतकरी उठते आंदोलन करते म्हणून का काय कर्जमाफी आपलं पीक विमा द्यायला सुरुवात झाली. तिथून पुढेच झाली खरी. तुम्ही बघा, तिथून पुढे खरा पीक विमा मिळायला सुरुवात झाली. त्याच्या आधी मिळाला नाही. कारण खरीपाची पेरणी होऊन पिकं निघून किती काळ लोटलाय. आता आज मे महिना सुरू आहे. खरीपाचा सीझन ऑक्टोबर नोव्हेंबर मध्येच संपलेला होता आणि त्याचा पीक विमा आज मिळालाय. म्हणजे ती नुकसान भरपाई अतिवृष्टी झाली होती जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये. अजूनही काही शेतकऱ्यांना मिळाली की नाही मला माहित नाही. आता तुम्हाला मिळाली का नाही कमेंट करा. मात्र ही तुम्हाला माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.